बाप रे बाप, घसच्या घस लागलेले आहेत टॅमॅटोचे. आपण बघू शकतो एकदम घसच्या घस टॅमॅटो लागलेला आहे. प्रत्येक झाडाला बघू शकतो. बाप रे बाप, बघा तुम्ही बघू शकताय मंडळी. हे बघा टॅमॅटोला कसे घस, झाडाला टॅमॅटोचे घसच्या घस लागलेले आहेत आणि अतिशय चांगलं ग्लिजिंग वगैरे शायनिंग. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव संग्राम गायकवाड, गाव? कळंबी. बरं, तुम्ही ह्या प्लॉटला केरन तंत्रज्ञान वापरले. होय. कुठली व्हरायटी आहे ही? आर्यमान. आर्यमान. हा. बरं, हे सुरुवातीपासून वापरली? हो, रोप लावल्यापासून. रोप लावल्यापासून वापरली. हा. बरं, मग तुम्हाला हे वापरल्यानंतर तुम्हाला यात काय बदल दिसला? रोप लावल्यापासून म्हणजे पहिल्यांदा बॉचची आळवणी झाली, आळवणी स्प्रे. हां. त्यापासून रोप लागून लवकर निघालं, पांढरीमध्ये बरं. किडनं काढली. आणि लावल्यानंतर 1-2 आळवण्या झाल्या जी पावसानं सुरुवात केली. हां. ते 8-15 दिवस पावसानं हीच दिली नाही. त्यात पण रोप एक पण मरलं नाही. एक सुद्धा रोप मिळलं नाही, एवढा पाऊस असून सुद्धा? हो. बरं, आता याला किती महिने झालं? 2.5 महिने झाले. 2.5 महिने झालं. मंडळी आपण बघू शकतो यो प्लॉट आर्यमानचा प्लॉट आहे. हा एकसारखा प्लॉट दिसतोय सगळीकडं, कुठेही बघायला गेलं तर सगळा प्लॉट एकसारखा दिसतोय. आणि मूळ म्हणजे ह्याला खालनं तळापासनं सेटिंग आहे. तळापासनं आपण बघू शकतो सेटिंग. हे बघा, तळापासनं पूर्ण वरपर्यंत सेटिंग आहे. फुलकळी चालू आहे, शेंडा चालू आहे. बरं, ह्याचं तोडं किती झालं आता? थोडं 3 झाले. 3 झालं. हां. मग किती माल गेला आतापर्यंत? आता बहुत तर 76 कॅरेट माल गेला. 76 मिनिटांना सांगायचं म्हणजे किती झालं? किती? 1 किलो? 1 कॅरेट 700-750 किलो. 1 टन 700 किलो, म्हणजे 1.25 टन गेला. हो. मग आता दर वगैरे काय चांगला आहे का? दर आहे चांगला. बरं मित्रांनो, आपण बघू शकतो इतर आपण बाजारातलं रासायनिक केमिकल्स स्टिम्युलंट वापरून जे आपण टॅमॅटो करतो आणि हा पण टॅमॅटो बघा, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नाही. हा बघा, हा जीवन सरांनी हा टॅमॅटो इथं कापला, यातनं बिलकुल पाणी आलेलं नाही. जरा तो पण काप बरोबर बघा हातातला एखादा. बघा मित्रांनो, आता हे टॅमॅटो कापायचं चाललं इथं. हा बघा, पूर्ण सफरचंदासारखा टॅमॅटो, म्हणजे याच्यात गर जादा आहे, पाणी कमी आहे. बाकीच्या प्रोडक्ट आपण जे काय बाजारातले वापरतो त्याच्यामुळे त्या टॅमॅटोमध्ये पाणी जास्त असतं. आणि ह्याच्यामध्ये हे सगळं केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आणि गर जादा आहे आणि प्लॉट एकसारखा आहे. बरं, रोग किडीचा काय प्रादुर्भाव आहे का? किडीचा फवारण्या बऱ्यापैकी कमीच आहे त्यामुळे आळी वगैरे काय? आळी ही अख्ख्या प्लॉटमध्ये अजून म्हणजे असं गावलीच नाही. मग तुम्ही आळीसाठी काय वापरलं होतं? आळीसाठी स्ट्रायकॉन घेतलेलं. अच्छा, म्हणजे स्ट्रायकॉन पहिल्यापासून वापरताय? हो, आमुषा पौर्णिमेला हात होतो. आमुषा पौर्णिमेला स्ट्रायकॉन वापरताय, त्यामुळे तुम्हाला आळी अजिबात कुठं सापडली नाही. प्लॉटमध्ये हुडकून गावणारच नाही, म्हणजे शोधून सुद्धा सापडणार नाही आळी. एवढा चांगला रिझल्ट स्ट्रायकॉनचा तुम्हाला बसलाय केरनच्या. बरं, याच्या वापरामुळे समाधानी आहे का? हो. अजून किती तोडं होतील तुमचा अंदाज आहे? म्हणजे आता तरी 1000 कॅरेटच्या प्लस माल झाडावर आहे तयार. म्हणजे आत्ता झाडावर 1000 कॅरेट प्लस माल आहे? हो, 1000 ते 1500 कॅरेट माल आहे. अजून जर वातावरणाने चांगली साथ दिली आणि ही जर दराचं जर चांगलं राहिलं तर 2-1000 कॅरेट वर माल निघेल. म्हणजे केरन तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहे? तुम्हाला काय म्हणायचं आहे रोहित सर? मग ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला? नाही, चांगली आहे टेक्नॉलॉजी. बरं, तुम्ही पण वापरले ना वाटाण्याला? वापरली. तुमचं किती किलो वाटाणा होता? वाटाणा 15 किलो. बरं, किती? 30 गुंठ्यात. 30 गुंठ्यात 15 किलो पेरला होता. 15 किलो भरले. मग पहिल्या तोड्यात किती निघाला माल? पहिल्या तोड्यात 11 थैले निघाले. तुम्ही किती धरल्या होत्या? आम्ही 6 म्हणजे तुम्हाला 5 थैले एक्स्ट्रा निघाल्या. थैले एक्स्ट्रा निघाले. म्हणजे एवढा चांगला रिझल्ट केरनचा बसला. चांगला आहे. ओके, आपले कंपनीचे कोच आहेत जीवन सर, जरा त्यांचं मनोगत ऐकूया. सर, जरा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? आता आपण आर्यमानचे आता 1-2 प्लॉट बघितले. ॲक्च्युअली जर बघायला गेलं तर सगळ्यात म्हणजे प्लॉटची उंची जास्त असते. आता इथं जर आपण बघितलं तर प्लॉटची उंची कमरेवढीच आहे, म्हणजे प्लॉटची उंची जास्त नाही. आणि सेटिंग जर बघितलं तर तळापासून सेटिंग आहे. बरोबर. आता आर्यमानमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आर्यमानमध्ये जे पण प्लॉट आहे त्याला खालून तळातून सेटिंग नसल्यामुळं मालाची क्षमता कमी आणि उंची हाईट जास्त झालेली आहे. बरोबर. आणि हाईट जास्त झाल्यामुळं म्हणजे माल जो आपण आता इथं पाहू शकतोय तेवढ्या लेवलला माल नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापेक्षा ही की मार्केटमध्ये आज आपण जे पण टोमॅटो खातोय, टोमॅटो ज्यावेळेला पण एखादा पिकलेला टोमॅटो आहे हा आपण बघू शकतोय की ज्या वेळेला एखादा टोमॅटो फोडला जातो त्याच्यातून पाणी निघायला जातं, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, पण ह्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, ज्याला आपण सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये व्हॅल्यू देतो, ते न्यूट्रिशन व्हॅल्यू याच्यामध्ये जास्त मिळते. आता मी एक टोमॅटो खाऊन पण बघितला तर त्याची जी गोडी आहे त्या गोडीमुळे मी पूर्ण अख्खा टोमॅटो खाल्ला. अच्छा, एवढ्या लेवलला
आज त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू पण वाढलेली आहे चांगली. ठीक आहे साहेब, तुम्ही इथं आला, आम्हाला वेळ दिला, त्यामुळे केरनतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.